हॅलो स्टुडंट्स, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण कॉर्डेटा हा जो फायलम आहे याचं क्लासिफिकेशन स्टडी केलं होतं आणि त्या क्लासिफिकेशनमध्ये तुम्हाला सांगितलेलं की फायलम कॉर्डेटा जो आहे तो 3 सब फायलममध्ये डिवाइड होतो, युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा अँड व्हर्टिब्राटा. तर या 3 सब फायलमपैकी व्हर्टिब्राटा हा जो फायलम आहे या फायलमचे पुन्हा आपण 2 डिव्हिजन केले, अग्नाथा अँड ग्नाथोस्टोमाटा. अग्नाथामध्ये सायक्लोस्टोमाटा हा क्लास येतो आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये स्टडी केलेला आहे. सेकंड जो आहे ग्नाथोस्टोमाटा हा 2 सुपर क्लासमध्ये डिवाइड होतो, पायसेस अँड टेट्रापोडा. तर याच्यामधला पायसेस जो आहे हा सुपर क्लास आपला कंप्लीट झालेला आहे. याच्यामध्ये आपण 2 क्लास बघितले, ऑस्टिक थाईस अँड कॉन्ड्रिक थाईस. सो ऑस्टिक थाईस जे आहेत यांना बोनी फिशेस असं सुद्धा म्हटलं जातं आणि कॉन्ड्रिक थाईस हे कार्टिलॅजिनस फिशेस हे आपण पायसेसमध्ये स्टडी केले. आणि त्यानंतर पायसेसनंतर नेक्स्ट आज आपण स्टार्ट करतोय सुपर क्लास टेट्रापोडा. टेट्रापोडा या वर्डचं मिनिंग होतं टेट्रा मीन्स 4 अँड पोडा मीन्स लिम्स. ओके, सो 4 लिम्स असणारे जे ऑर्गॅनिझम आहेत ते आपल्याला टेट्रापोडामध्ये बघायला मिळतात. सो टेट्रापोडाचे कॅरेक्टरिस्टिक आणि त्याचे जे 4 क्लास आहेत, ॲम्फिबिया, रेप्टिलिया, एव्स अँड मॅमॅलिया, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल पाहणार आहोत. सो आपण त्यातला फर्स्ट क्लास सुरू करतो आहे, त्याचं नेम आहे ॲम्फिबिया. सो सी क्लास ॲम्फिबिया. First, in class Amphibia, meaning of the word is amphi means both, and bios means life. So 2 टाईपचं लाईफ, टेरेस्ट्रियल अँड ॲक्वॅटिक. सो या क्लासमध्ये जे ऑर्गॅनिझम आहेत हे लँड आणि वॉटर दोन्ही ठिकाणी राहू शकतात, म्हणून यांना ॲम्फिबियन्स असं म्हटलं जातं. सो यांचं हॅबिटॅट असणार आहे, so habitat, they can live on land as well as in water. सो लँड आणि वॉटर ह्या दोन्ही ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळतात. त्यानंतर नेक्स्ट हॅबिटॅटनंतर नेक्स्ट हे टेट्रापोडामधला क्लास येतो. सो टेट्रापोडामध्ये आहेत म्हणजे यांच्याकडे 2 पेअर्स ऑफ लिम्स आहेत, 2 पेअर्स ऑफ लिम्स, 2 पेअर्स ऑफ लिम्स. सो टोटल 4 लिम झाले. पुढचे जे 2 आहेत त्यांना 4 लिम आणि पाठीमागच्यांना हाइंड लिम असं म्हटलं जातं. सो यांच्याकडे 2 पेअर्स ऑफ लिम जे आहे ते प्रेझेंट असतात. नेक्स्ट यांची बॉडी जी आहे ही बॉडी मेन 2 पार्टमध्ये डिवाइड होते. सो बॉडी इज डिवायडेड into 2 part. First is head and second is trunk. So head आणि trunk अशा 2 पार्टमध्ये बॉडी डिवाइड होते, पण काही ऑर्गॅनिझममध्ये टेलसुद्धा पाहायला मिळते. सो वी अल्सो सी टेल इन सम ऑर्गॅनिझम. सो बॉडीचं डिव्हिजन नीट लक्षात ठेवा. इट इज डिवायडेड इंटू 2 पार्ट, हेड अँड ट्रंक, अँड इन सम ऑर्गॅनिझम टेल मे बी प्रेझेंट देअर. नेक्स्ट तर यांची जी स्किन आहे ही स्किन मॉइस्ट असते, विदाउट स्केल, विदाउट स्केल. सो यांची स्किन मॉइस्ट आहे आणि स्किनमध्ये जसे फिशच्या बॉडीमध्ये असतात, बॉडीवरती असतात, असे स्केल्स बघायला मिळत नाहीत. सो स्किन इज मॉइस्ट अँड विदाउट स्केल. नेक्स्ट बघा त्यांचे जे आईज आहेत या आईजवरती आयलिड जे ते प्रेझेंट असतात. सो आईज आर विथ आयलिड्स. आईज जे आहेत याच्यावरती आयलिड्स आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर नेक्स्ट यांचे जे आईज आहेत याच्या पाठीमागे फ्रॉगची जर डायग्राम तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केली तर तुम्हाला तिथे एक पिट लाईक किंवा एक डार्क सर्क्युलर स्ट्रक्चर दिसेल आणि ते जे स्ट्रक्चर आहे याला टिम्पॅनम असं म्हटलं जातं. सो यांच्याकडे इयर नाही आहेत एक्सटर्नल इयर, पण टिम्पॅनम जो आहे
तोच इयर रिप्रेझेंट करतो. सो टिम्पॅनम रिप्रेझेंट इयर. जसं आपल्याकडे हे एक्सटर्नल इयर आहे किंवा इयर पिन आहे, असा ॲम्फिबियनमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. पण यांच्याकडे जो टिम्पॅनम आहे, टिम्पॅनम म्हणजे ज्याला आपण इयर ड्रम म्हणतो, कानाचा पडदा, तर यांचा डायरेक्ट टिम्पॅनम प्रेझेंट आहे वरती आणि तो जो टिम्पॅनम आहे तोच इयर रिप्रेझेंट करतो. सो दिस इज अबाउट टिम्पॅनम. त्यानंतर नेक्स्ट यांचं जे कॅरेक्टरिस्टिक आहे तो म्हणजे क्लॉयका हा एक त्यांच्याकडे ऑर्गन असतो आणि हा जो क्लॉयका आहे याच्यामध्ये 3 सिस्टीम ओपन होतात. एक रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, सेकंड alimentary canal, नेक्स्ट urinary tract. सो 3 ट्रॅक्ट जे आहेत ते क्लॉयकामध्ये ओपन होतात. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, ॲलिमेंटरी कॅनल अँड युरिनरी ट्रॅक्ट. आणि हा जो क्लॉयका आहे तो एक्सटर्नली ओपन होतो. म्हणजे कसं बघा, तर तुम्हाला पुढे एक टॉपिक आहे स्टडी ऑफ ॲनिमल टाईप आणि त्या लेसनमध्ये 3 टॉपिक किंवा 3 ऑर्गॅनिझम दिलेले आहेत, फ्रॉग, अर्थवर्म आणि कॉक्रोच. यापैकी फक्त कॉक्रोच आत्ता नीटच्या सिलेबसला आहे, फ्रॉग आणि अर्थवर्म नाही आहेत. तरीसुद्धा फ्रॉग तिथे आहे. मग त्या फ्रॉगची डायजेस्टिव्ह सिस्टीम जर तुम्ही बघितलीत तर त्या डायग्रॅममध्ये लक्षात येईल असा क्लॉयका नावाचा ऑर्गन आहे ज्याच्यामध्ये ॲलिमेंटरी कॅनॉलसुद्धा ओपन होतो आहे, रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टसुद्धा ओपन होतो आणि याच्याचमध्ये युरिनरी ट्रॅक्टसुद्धा ओपन होतो. सो 3 सिस्टीम एकाच ऑर्गनमध्ये ओपन होतात आणि हा ऑर्गन एक्सटर्नली किंवा एक्सटेरियरला ओपन होत असतो. हे झालं क्लॉयका. नेक्स्ट रेस्पिरेशन. रेस्पिरेशन कॅरी आऊट करण्यासाठी हे रेस्पिरेशन 3 ऑर्गनच्या मदतीनं करू शकतात, गिल्स, लंग्स अँड स्किन. सो बघा, जे ऑर्गॅनिझम टेरेस्ट्रियल असतात त्यांच्याकडे मोस्टली लंग्स असतात किंवा लंग्सच्या मदतीनं रेस्पिरेशन करतात. त्यानंतर जे ऑर्गॅनिझम जे आहेत वॉटरमध्ये राहणारे यांच्याकडे गिल्स प्रेझेंट असतात. तर काही ऑर्गॅनिझम स्किनच्या मदतीनं रेस्पिरेशन. सो यांच्याकडे आपल्याला 3 टाईपचे ऑर्गन बघायला मिळतात, गिल्स, लंग्स अँड स्किन. सो हे झाले रेस्पायरेटरी ऑर्गन. त्यानंतर नेक्स्ट यांचं जे हार्ट आहे हे हार्ट 3 चेंबर्ड हार्ट असतं. 3 चेंबर्ड हार्ट. या हार्टमध्ये 2 ऑरिकल असतात आणि 1 व्हेंट्रिकल. सो तिथं फक्त ह्युमन बिईंगचं हार्ट थोडंसं एक्सप्लेन करते. आपलं हार्ट जे आहे ते या वेळी 4 चेंबर्ड हार्ट असतं आणि आत्ता मी सांगितलं फ्रॉगचं हार्ट जे आहे ते 3 चेंबर्ड असतं. सो या टाईपचं. तर बघा, आपलं हार्ट 4 चेंबर्ड आहे. यामुळे डिऑक्सिजनेटेड ब्लड आणि ऑक्सिजनेटेड ब्लड स्ट्रिक्टली एकमेकांपासून सेपरेट ठेवलं जातं आणि बॉडी पार्ट्सना ऑक्सिजनचा इफिशियंट सप्लाय जो आहे तो केला जातो. मात्र ज्यांचा हार्ट 2 चेंबर्ड किंवा 3 चेंबर्ड आहे त्यांच्यामध्ये ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते मिक्स होतं आणि ऑक्सिजनचा तितका इफिशियंट सप्लाय बॉडी पार्ट्सना होऊ शकत नाही. सो 3 चेंबर्ड हार्ट इज प्रेझेंट इन द ॲम्फिबिया. इथून पुढे हार्ट तुम्हाला सांगितलं जाईल किंवा किती चेंबर आहेत हे सांगितलं जाईल. सो लक्षात ठेवताना पहिले तुम्ही फिश स्टडी केले, पायसेस, त्यांचं हार्ट 2 चेंबर्ड होतं. आता ॲम्फिबिया आणि रेप्टिलिया ह्या दोघांचंही हार्ट 3 चेंबर्ड आहे आणि त्यानंतर एव्स आणि मॅमेलिया त्या दोघांचंही हार्ट कसं आहे तर 4 चेंबर्ड आहे. सो 2 चेंबर्ड, त्यानंतर दोघांचं 3 चेंबर्ड आणि त्यानंतर दोघांचं 4 चेंबर्ड. सो यावेळी व्यवस्थित लक्षात ठेवा. सो हार्ट जे आहे ते 3 चेंबर्ड आहे. नेक्स्ट हे ऑर्गॅनिझम कोल्ड ब्लडेड ऑर्गॅनिझम आहेत. कोल्ड ब्लडेड ऑर्गॅनिझम म्हणजे काय तर यांच्या बॉडीचं टेम्परेचर जे आहे ते मेंटेन करता येत नाही. ओके, सराउंडिंगचं टेम्परेचर चेंज झालं की यांच्या बॉडीचं टेम्परेचरसुद्धा चेंज होतं, म्हणून यांना कोल्ड ब्लडेड ऑर्गॅनिझम असं सुद्धा म्हटलं जातं. नेक्स्ट रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनमध्ये काय पॉईंट दिलेले आहेत बघा. इन रिप्रोडक्शन फर्स्ट सेक्सेस आर सेपरेट, म्हणजे मेल आणि फिमेल ऑर्गॅनिझम वेगवेगळे आहेत. त्यानंतर फर्टिलायझेशन जे आहे
मेल आणि फिमेल गॅमेटचं फर्टिलायझेशन किंवा फ्युजन जे आहे ते एक्सटर्नल असतं. सो फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल आणि डेव्हलपमेंट जे आहे ते इनडायरेक्ट. डेव्हलपमेंट इनडायरेक्ट. तिन्हींचं मिनिंग माहिती आहे का? सेक्सेस आर सेपरेट म्हणजे मेल आणि फिमेल ऑर्गॅनिझम वेगवेगळा असतो. फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेट बॉडीच्या बाहेर फ्यूज होतात. आणि डेव्हलपमेंट इनडायरेक्ट याचा अर्थ होतो डेव्हलपमेंट जे आहे याच्यामध्ये लार्वल स्टेज आणि अडल्ट स्टेज एकमेकांपेक्षा वेगळी दिसते. आणि लास्ट बघा, हे ऑर्गॅनिझम जे आहेत हे ओव्हिपेरस असतात. सो 2 टाईपचे ऑर्गॅनिझम असतात, ओव्हिपेरस अँड विव्हिपेरस. सो एग ले करणारे जे ऑर्गॅनिझम आहेत यांना आपण ओव्हिपेरस असं म्हणतो. आणि जे ऑर्गॅनिझम त्यांच्या युटेरसमध्ये फिटसला ग्रो करतात आणि बर्थ देतात त्यांना विव्हिपेरस असं म्हटलं जातं. सो ॲम्फिबियन जे आहेत हे ओव्हिपेरस ऑर्गॅनिझम आहेत. कॅरेक्टरिस्टिक लक्षात आले का बघा? मी पुन्हा एकदा रिपीट करते आहे. ॲम्फी मीन्स बोथ अँड बायोस मीन्स लाईफ. हॅबिटॅट दे लिव्ह ऑन लँड ॲज वेल ॲज इन वॉटर. नेक्स्ट दे हॅव 2 pairs of limbs. Their body is divided into 2 parts, head, trunk, and in some organism tail is also present. Next, their skin is moist, that is without scale. Next, their eyes are covered with eyelids. Tympanum represent ear. Tympanum म्हणजेच त्यांचं ear आहे. क्लॉयका हा असं ऑर्गन आहे ज्याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, ॲलिमेंटरी कॅनल अँड युरिनरी ट्रॅक्ट 3 पार्ट जे आहेत ते ओपन होतात. रेस्पिरेशनसाठी त्यांच्याकडे गिल्स असतात, लंग्स असतात किंवा काही स्किनने सुद्धा रेस्पायर करतात. हार्ट 3 चेंबर्ड आहेत ज्याच्यामध्ये 2 ऑरिकल आणि 1 व्हेंट्रिकल आहे. नेक्स्ट, हे कोल्ड ब्लडेड ऑर्गॅनिझम आहेत मीन्स दे कॅनॉट मेंटेन देअर बॉडी टेम्परेचर. आणि रिप्रोडक्शनमध्ये बघा, सेक्सेस आर सेपरेट, फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल, डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट अँड दीज आर ओव्हिपेरस ऑर्गॅनिझम. सो हे ॲम्फिबियनचे आपण कॅरेक्टरिस्टिक सांगितले. लास्ट पॉईंट जो आहे ते म्हणजे एक्झाम्पल्स. सो एक्झाम्पल याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचे असतात कारण एक्झाम्पलवरती बऱ्याचदा क्वेश्चन विचारला जातो. सो एक्झाम्पल्स काय आहेत ते आपण आता नेक्स्ट पाहतो आहे. सो बघा, एक्झाम्पल्स आणि त्यांचे दोन्ही नेम. सो सी, सो नेक्स्ट आपण बघतो आहे ॲम्फिबियनचे एक्झाम्पल. सो याआधीही मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलेलं आहे प्रत्येक क्लास किंवा फायलममधले एक्झाम्पल आणि त्यांचे जे डबल नेम दिलेले आहेत हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. हे खूप इम्पॉर्टंट आहे या लेसनमध्ये कारण हे एक्झाम्पल जर लक्षात नाहीत ठेवले, फक्त तुम्ही क्रायटेरिया लर्न करत राहिला तर त्याचा काही उपयोग होणार नाही. एक्झाम्पल आणि क्रायटेरिया दोन्हीही लक्षात राहिलं पाहिजे. सो बघा, ते एक्झाम्पल जे आहेत ते आपण इथं बघतो आहे. सो ॲम्फिबिया जे आहेत याचे एक्झाम्पल बघा. त्याचं फर्स्ट एक्झाम्पल आहे ब्युफो. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज टोड. ब्युफो किंवा त्याला टोड असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे राणा. इट इज फ्रॉग. राणा टायग्रिना हे फ्रॉगचं सायंटिफिक नेम आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे हायला. इट इज ट्री फ्रॉग. हायला जो आहे त्याला ट्री फ्रॉग असं सुद्धा म्हटलं जातं. सो बघा, ब्युफो टोड आहे. त्यानंतर नेक्स्ट सांगितला राणा, इट इज फ्रॉग. हायला जो आहे याला ट्री फ्रॉग असं म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे सॅलामँडर. सॅलामँड्रा हा जो ऑर्गॅनिझम आहे तो सुद्धा ॲम्फिबियामध्ये येतो. आणि नेक्स्ट आहे इक्थायोफिश. इक्थायोफिस हा ऑर्गॅनिझमसुद्धा ॲम्फिबियामध्ये येतो. सो एक्झाम्पल बघा, फर्स्ट आहे ब्युफो म्हणजेच टोड, राणा मीन्स फ्रॉग, हायला मीन्स ट्री फ्रॉग अँड सॅलामँडर आणि लास्ट आहे इक्थायोफिस. सो हे ऑर्गॅनिझम आपण बघितले ॲम्फिबियामधले. आणि इथे आपला ॲम्फिबिया हा जो क्लास आहे तो संपलेला आहे. कॅरेक्टरिस्टिक आणि एक्झाम्पल समजले का बघा. मी आधीही म्हटलं की फ्रॉग जरी तुम्ही लक्षात ठेवला आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक सांगितले तरी तुम्हाला पटपट कॅरेक्टरिस्टिक सांगता येतील. जसे त्याला 4 लिम्स आहेत किंवा 2 पेअर्स ऑफ लिम्स आहेत, स्किन मॉइस्ट आहे, स्केल्स नाही आहेत, एक्सटर्नल इयर नाही आहे, त्याऐवजी टिम्पॅनम हेच त्याचं इयर आहे, आईसच्यावरती आयलिड असतात, बॉडी हेड आणि ट्रंक या 2 पार्टमध्ये डिवाइड होते.
त्यानंतर नेक्स्ट आपण सांगितलं रेस्पिरेशनसाठी लंग्स, गिल्स आणि स्किन सगळे ऑर्गन आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्लॉयका हा ऑर्गनसुद्धा फ्रॉगमध्ये बघायला मिळतो. सो बरेचसे कॅरेक्टरिस्टिक तुम्ही फ्रॉग या ऑर्गॅनिझमवरून एक्सप्लेन करू शकता. सो ॲम्फिबिया हा क्लास आपला संपलेला आहे. यानंतरचा नेक्स्ट क्लास आपण सुरू करतो आहे रेप्टिलिया. सो बघा क्लास रेप्टिलिया. क्लासचं जे नेम आहे रेप्टिलिया. रेप्टिलिया रिपेअर मीन्स टू क्रीप ऑर क्रॉल, रांगणं किंवा सरपटणं असे जे ऑर्गॅनिझम आहेत ते रेप्टिलियामध्ये येतात. सो नेमचं जे मिनिंग आहे रिपेअर मीन्स क्रीपिंग ऑर क्रॉलिंग. क्रीपिंग किंवा क्रॉलिंग करणारे जे ऑर्गॅनिझम आहेत ते ऑर्गॅनिझम रेप्टिलिया या क्लासमध्ये इन्क्लूड केले जातात. जसं तुम्ही ॲम्फिबियाचं मिनिंग बघितलं, ॲम्फी मीन्स बोथ अँड बायोस मीन्स लाईफ, तसं रेप्टिलियाचं मिनिंग आहे क्रिपिंग ऑर क्रॉलिंग ऑर्गॅनिझम. नेक्स्ट जसं ॲम्फिबियामध्ये हॅबिटॅट सांगितलं होतं की लँड आणि वॉटर दोन्ही ठिकाणी राहू शकतात, असं यांचं हॅबिटॅट जे आहे हॅबिटॅट इज टेरेस्ट्रियल. यांचं हॅबिटॅट टेरेस्ट्रियल आहे. लँडवरती राहणारे जे ऑर्गॅनिझम आहेत ते मोस्टली याच्यामध्ये येतात. नेक्स्ट यांची स्किन जी आहे ही स्किन ड्राय अँड कॉर्निफाईड असते. स्केल्स किंवा स्कूट्स जे आहेत ते त्यांच्या स्किनच्या वरती आपल्याला बघायला मिळतात. सो स्नेक वगैरे तुम्ही बघितलेलं असेल तर त्यांची स्किन ड्राय कॉर्निफाईड किंवा त्याच्यावरती स्केल्स किंवा स्कूट्स असतात, असं खवल्यांसारखं स्ट्रक्चर असतं ज्यांना स्केल्स असं म्हटलं जातं. सो यांच्या स्किनवरती प्रेझेंट आहे. त्यानंतर नेक्स्ट जसं आपण फ्रॉग किंवा ॲम्फिबियामध्ये बघितलं की टिम्पॅनम हाच त्यांचा इयर आहे, तसे इथंसुद्धा टिम्पॅनम इट रिप्रेझेंट द इयर. सो टिम्पॅनम इज इयर. टिम्पॅनम म्हणजेच काय आहे यांचा एक्सटर्नल इयर आहे. त्यानंतर नेक्स्ट लिम्स इफ प्रेझेंट. मोस्टली लिम्स यांच्याकडे नाहीत, पण जर असतील तर किती असतात 2 पेअर्स. म्हणजे बघा वॉल लिझार्ड जर तुम्ही बघितली तर ती लिझार्ड या फायलममध्ये या क्लासमध्ये येते, तर तिला 2 पेअर्स ऑफ लिम्स आहेत, पुढचे 2 आणि पाठीमागचे 2 असे 4 पाय असतात. पण काही ऑर्गॅनिझम असे सुद्धा आहेत स्नेकसारखे ज्यांना लिम्स नाहीत. सो देतानाच तसं दिलेलं त्यांनी लिम्स व्हेन प्रेझेंट. जेव्हा प्रेझेंट असतात तेव्हा लिम्स किती असतात 2 पेअर्स. लिम्सच्या 2 पेअर जे आहेत यांच्याकडे असतात, म्हणजे टोटल 4 लिम्स जे आहेत ते आपल्याला यांच्याकडे पाहायला मिळतात. त्यानंतर नेक्स्ट जे आहे यांचं हार्ट. यांचं जे हार्ट आहे ते 3 चेंबर्ड असतं. सो हार्ट इज 3 चेंबर्ड. 3 चेंबर्ड हार्ट मी आत्ताच तुम्हाला ॲम्फिबियामध्ये एक्सप्लेन केलं. 2 ऑरिकल आणि 1 व्हेंट्रिकल असणारं 3 चेंबर्ड हार्ट यांच्याकडे सुद्धा असतं. आणि मिक्स ब्लड जे आहे ते त्यांच्या बॉडीमध्ये, मिक्स म्हणजे ऑक्सिजनेटेड अँड डिऑक्सिजनेटेड, दोन्ही टाईपचं ब्लड मिक्स होऊन त्यांच्या बॉडीमधून फ्लो होतं. सो आता बघा, जरी या ऑर्गॅनिझम फ्रॉम रेप्टिलिया त्यांचं हार्ट जरी 3 चेंबर्ड असलं तरी याला एक एक्सेप्शन आहे, आणि एक्सेप्शन आहे याचं क्रोकोडाईल. क्रोकोडाईल हा जो ऑर्गॅनिझम आहे हा रेप्टिलियामध्ये येतो, मात्र याचं हार्ट 3 चेंबर्ड नाही. त्याचं जे हार्ट आहे ते 4 चेंबर्ड आहे. सो हार्ट इज 4 चेंबर्ड इन क्रोकोडाईल. सो हार्ट तुम्हाला सांगितलं रेप्टिलियाचा हार्ट मी मगाशीच तुम्हाला सांगितलेलं की एकटा पायसेस, तिथं पायसेसमध्ये लक्षात ठेवा 2 चेंबर्ड हार्ट आहे. त्यानंतर पुढचे जे 2 सांगितले ॲम्फिबिया आणि रेप्टिलिया 3 चेंबर्ड, आणि एव्स आणि मॅमेलिया 4 चेंबर्ड. तर यावेळी लक्षात ठेवा असं सांगितलेलं. याच्या आधीही तुम्हाला हार्ट सांगितलेलं असेल तर त्या ठिकाणी लक्षात ठेवा. नेक्स्ट हार्ट 4 चेंबर्ड क्रोकोडाईलचं आहे, बाकी सगळ्यांचं 3 चेंबर्ड. नेक्स्ट हे जे ऑर्गॅनिझम आहेत हे पॉयकिलोथर्मिक ऑर्गॅनिझम आहेत. पॉयकिलोथर्मिक
म्हणजेच कोल्ड ब्लडेड. तर कोल्ड ब्लडेड म्हणजे काय, तर ज्यांना बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करता येत नाही, बॉडीचं टेम्परेचर अकॉर्डिंग टू सराउंडिंग चेंज होतं, त्यांना काय म्हणतो आपण, कोल्ड ब्लडेड ऑर्गॅनिझम. तर हे पॉइकिलोथर्मिक किंवा कोल्ड ब्लडेड ऑर्गॅनिझम रेप्टिलियामध्ये येतात. आणि शक्यतो हे बघा, ज्यांचं हार्ट 3 चेंबर्ड असतं ते शक्यतो किंवा कमी चेंबरचं आहे, किंवा ज्यांच्यामध्ये ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड दोन्ही ब्लड मिक्स होतात, असे ऑर्गॅनिझम कोल्ड ब्लडेड असतात. कारण बॉडीचं टेम्परेचर जर मेंटेन करायचं झालं तर बॉडीच्या सगळ्या पार्टना इफिशियंट ऑक्सिजनचा सप्लाय होणं गरजेचं असतं. आणि तो कधी होईल, जेव्हा ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड सेपरेट ठेवलं जाईल. आणि हे कधी सेपरेट राहतं, तर ज्यांचं हार्ट 4 चेंबर्ड आहे त्यांचंच. सो ज्यांच्यात ब्लड मिक्स होतं आहे ते शक्यतो कसे ऑर्गॅनिझम असतात, पॉइकिलोथर्मिक किंवा कोल्ड ब्लडेड ऑर्गॅनिझम. नेक्स्ट बघा, यांच्यामध्ये लिझार्ड आणि सेकंड जे स्नेक अँड लिझार्ड शेड देअर स्किन. स्नेक जो आहे तो आणि लिझार्ड त्यांची स्किन काही पिरियड नंतर ते सगळी स्किन रिमूव्ह करतात, कास्ट रिमूव्ह केल्याप्रमाणे पूर्ण बॉडीवरची स्किन जी आहे ती सगळी रिमूव्ह केली जाते. सो त्यालाच म्हटलेले त्यांनी शेड देअर स्किन. नेक्स्ट बघा, रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनमध्ये फर्स्ट सेक्सेस आर सेपरेट. हे तुम्हाला ॲम्फिबियामध्ये सुद्धा सांगितलेलं की तिथंही सेक्सेस सेपरेट आहेत. त्यानंतर नेक्स्ट बघा, फर्टिलायझेशन इज इंटरनल. इंटरनल फर्टिलायझेशन आहे. ॲम्फिबियामध्ये आपण बघितलं एक्सटर्नल फर्टिलायझेशन, इथं मात्र इंटरनल फर्टिलायझेशन आहे. आणि हे ऑर्गॅनिझमसुद्धा ओव्हिपेरस असतात. एग लेइंग स्नेक सगळ्यांना माहिती आहे, जो एग ले करतो. सो ओव्हिपेरस ऑर्गॅनिझम आहेत. आणि डेव्हलपमेंट जी आहे ती डायरेक्ट आहे. डेव्हलपमेंट इज डायरेक्ट. यांची डेव्हलपमेंट जी आहे ती डायरेक्ट असते. सो रिप्रोडक्शनशी रिलेटेड फीचर बघितले का बघा, समजलेत का बघा. सेक्सेस आर सेपरेट, फर्टिलायझेशन इज इंटरनल, ओव्हिपेरस ऑर्गॅनिझम अँड डेव्हलपमेंट इज डायरेक्ट. ओके, यानंतर नेक्स्ट याचे जे एक्झाम्पल आहेत हे एक्झाम्पल्स आपण पाहणार आहोत. याच्यामधले एक्झाम्पल्स महत्त्वाचे आहेत, तो सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात घ्या. पण एक्झाम्पल पाहण्याआधी आपण एकदा कॅरेक्टरिस्टिक रिपीट करूया. रेप्टिलिया रिपेअर मीन्स टू क्रीप ऑर क्रॉल. क्रिपिंग किंवा क्रॉलिंग करणारे ऑर्गॅनिझम आपल्याला क्लास रेप्टिलियामध्ये बघायला मिळतात. का क्रिपिंग किंवा क्रॉलिंग करतात, कारण एकतर त्यांना लिम्स नसतातच, पायच नसतात, त्यामुळे त्यांना सरपटावं लागतं, किंवा असतील तर खूप छोटे असतात, त्यांना त्यांची बॉडी जमिनीपासून जास्त लिफ्ट करता येत नाही, उचलता येत नाही, त्यामुळे ते क्रिपिंग किंवा क्रॉलिंग करतात. हॅबिटॅट टेरेस्ट्रियल आहे. इथपासून आपल्याला खरे टेरेस्ट्रियल ऑर्गॅनिझम जे आहेत ते बघायला मिळालेत. याच्या आधी जर तुम्ही बघाल तर बरेच ह्या फायलममध्ये क्लासमध्ये ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम आपण बघितलेले आहेत. नेक्स्ट यांची स्किन ड्राय, कॉर्निफाईड, स्केल्स किंवा स्कूट जे आहेत याच्यावरती प्रेझेंट असतात. टिम्पॅनम हेच त्यांचं इयर असतं. नेक्स्ट बघा, लिम्स व्हेन प्रेझेंट, जेव्हा यांच्याकडे लिम्स असतात, हे जे लिम्स आहेत ते जर असतील तर 2 पेअर्स असतात, कधीकधी लिम्स नसतातच. हार्ट 3 चेंबर्ड, पण क्रोकोडाईल हा जो ऑर्गॅनिझम आहे या क्लासमधला त्याचं हार्ट मात्र 4 चेंबर्ड असतं. पॉइकिलोथर्मिक ऑर्गॅनिझम किंवा कोल्ड ब्लडेड ऑर्गॅनिझम मीन्स दे कॅनॉट मेंटेन देअर बॉडी टेम्परेचर. स्नेक अँड लिझार्ड शेड देअर स्किन. ओके, रिप्रोडक्शन sexes are separate, fertilization is internal, oviparous and development is direct. डायरेक्ट डेव्हलपमेंट म्हणजे लार्वल स्टेज मॉर्फॉलॉजिकली अडल्ट सारखीच दिसते. सो डायरेक्ट डेव्हलपमेंट आहे. तर मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की याचे एक्झाम्पल खूप महत्त्वाचे आहेत रेप्टिलियाचे. बऱ्याचदा या रेप्टिलियांच्या एक्झाम्पलवरती क्वेश्चन विचारलेला आहे. सो एक्झाम्पल्स नीट लक्षात घ्या तरच तुम्हाला MCQ सॉल्व्ह होतील. सो फर्स्ट एक्झाम्पल आहे चेलॉन. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज टर्टल.
पहिलं जे एक्झाम्पल आहे ते आहे चेलॉन, त्यालाच टर्टल असं सुद्धा म्हटलं जातं. टॉर्टॉइस आणि टर्टल वेगवेगळे ऑर्गॅनिझम आहेत. सो चेलॉन इट इज टर्टल. नेक्स्ट आहे टेस्ट्युडो आणि टेस्ट्युडो म्हणजे टॉर्टॉइस. सो याच्यावरती विचारलं जातं चेलॉन म्हणजे टर्टल आणि टेस्ट्युडो म्हणजे टॉर्टॉइस. नीट लक्षात ठेवा. थर्ड चॅमेलियॉन. चॅमेलियॉन जो आहे याला ट्री लिझार्ड असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये 3 टाईपचे लिझार्ड आहेत. ट्री लिझार्ड, गार्डन लिझार्ड आणि तिसरा जो आहे तो वॉल लिझार्ड. सो ट्री लिझार्ड म्हणजे चॅमेलियॉन, जो रंग बदलणारा सरडा आहे तो. सेकंड जो दिलेला आहे तो आहे चिटॉन, कॅलोटिस. कॅलोटिस इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज गार्डन लिझार्ड. गार्डन लिझार्ड. फोर्थ जे आहे ते आहे क्रोकोडायलस. क्रोकोडायलस म्हणजेच क्रोकोडाईल. नेक्स्ट आहे ॲलिगॅटर. सो इथपर्यंतचे एक्झाम्पल समजले का बघा. आणि अजून एक आहे हेमिडॅक्टिलिस. हेमिडॅक्टिलिस याचा अर्थ होतो वॉल लिझार्ड. सो मी तुम्हाला आधीच सांगितलेलं 3 टाईपचे लिझार्ड आहेत. ट्री लिझार्ड, गार्डन लिझार्ड आणि वॉल लिझार्ड. ट्री लिझार्ड चॅमेलियॉन, गार्डन लिझार्ड कॅलोटिस आणि हेमिडॅक्टिलिस म्हणजे वॉल लिझार्ड. चेलॉन म्हणजे टर्टल आणि टेस्ट्युडो म्हणजे टॉर्टॉइस. सो टर्टल, टॉर्टॉइस, ट्री लिझार्ड, गार्डन लिझार्ड आणि वॉल लिझार्ड. याशिवाय क्रोकोडायलस म्हणजे क्रोकोडाईल आणि ॲलिगॅटर हे ऑर्गॅनिझम याच्यामध्ये येतात. आणि फायनली पॉयझनस स्नेकचे नेम दिलेले आहेत. तर ते पॉयझनस स्नेक कोणते आहेत बघा. त्यातला फर्स्ट आहे नाजा मीन्स कोब्रा. त्यानंतर सेकंड ज्याचे एक्झाम्पल दिलेलं आहे वायपेरा म्हणजेच वायपर. थर्ड जो आहे तो बँगॅरस म्हणजेच क्रेट स्नेक. तर हे जे एक्झाम्पल आहेत हे पॉयझनस स्नेकचे सांगितले, नाजा, वायपेरा आणि बँगॅरस. सो एक्झाम्पल बघा आणि सगळ्यांनी हे व्यवस्थित लक्षात ठेवा. आधी हे लक्षात ठेवा, टर्टल, टॉर्टॉइस, गार्डन लिझार्ड, ट्री लिझार्ड, वॉल लिझार्ड, क्रोकोडाईल, ॲलिगेटर, नाजा म्हणजे कोब्रा, वायपेरा वायपर आणि बँगॅरस म्हणजे क्रेट. हे आता टर्टल लक्षात ठेवल्यानंतर लक्षात ठेवा चेलॉन, टॉर्टॉइस म्हणजेच टेस्ट्युडो, चॅमेलियॉन ट्री लिझार्ड, कॅलोटिस गार्डन लिझार्ड आणि हेमिडॅक्टिलिस म्हणजेच वॉल लिझार्ड. क्रोकोडिलस येतो, ॲलिगेटर आहे, नाजा आहे, वायपेरा आहे आणि बँगॅरस आहे. सो हे जे आहेत ते रेप्टिलियाचे एक्झाम्पल आहेत. सगळे एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात ठेवा कारण याच्यावरती क्वेश्चन असणार. सो इथं आपला हा क्लास जो आहे रेप्टिलिया हा संपलेला आहे. या क्लासनंतर पुढचा जो आहे तो एव्स तो आपण स्टार्ट करणार आहोत. सो आता आपण 2 कंप्लीट केले, ॲम्फिबिया अँड रेप्टिलिया. त्यानंतर एव्स या क्लासचे कॅरेक्टरिस्टिक काय आहेत हे कॅरेक्टरिस्टिक आपण स्टडी करणार आहोत. सो सी सो नेक्स्ट आपण स्टडी करणार आहोत कॅरेक्टरिस्टिक ऑफ क्लास एव्स. सो एव्स या क्लासचे कॅरेक्टरिस्टिक पाहणार आहोत. सो एव्स जे आहेत याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे बर्ड्स जे आहेत ते इन्क्लूड केले जातात. सो एव्स याच्यामध्ये मेन बर्ड्स येतात. सेकंड थिंग, हे जे ऑर्गॅनिझम आहेत यांची बॉडी जे आहे इट इज कवर्ड, बॉडी इज कवर्ड विथ फिदर. बॉडी इज कवर्ड विथ फिदर्स. यांच्या बॉडीवरती फिदर्सचं कव्हरिंग असतं किंवा बॉडीवरती फिदर्स जे आहेत ते प्रेझेंट असतात. हे यांचं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे एव्सचं. जे फिदर्स त्यांना फ्लाईंगसाठी सुद्धा हेल्प करतात. याच्यामधले मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम मोस्टली फ्लाईंग ऑर्गॅनिझम आहेत.
सम फ्लाइटलेस. मोस्टली ऑर्गॅनिझम फ्लाइंग आहेत, पण काही ऑस्ट्रिच सारखे ऑर्गॅनिझम याच्यामध्ये येतात जे फ्लाइंग करू शकत नाहीत किंवा ते फ्लाइटलेस आहेत. त्यानंतर नेक्स्ट यांचे माउथ जे आहे, माउथ इज मॉडिफाईड इंटू बीक. माउथ यांचं बीकमध्ये मॉडिफाय झालेलं असतं. त्यानंतर नेक्स्ट यांचे जे 4 लिम्स आहेत, हे 4 लिम्स आर मॉडिफाईड इंटू विंग्स. 4 लिम जे आहेत ते विंग्समध्ये मॉडिफाय झालेले असतात, जे त्यांना फ्लाइंगसाठी हेल्प करतात. कधी कधी एव्सवरती काही असे क्वेश्चन विचारले जातात की यांचे कोणते कॅरेक्टर फ्लाइंगसाठी यांच्या बॉडीमध्ये कोणकोणते मॉडिफिकेशन झालेले आहेत, म्हणजे फ्लाइंग हॅबिटॅटसाठी, हवेमध्ये उडण्यासाठी शरीरात कोणकोणते मॉडिफिकेशन आहेत. तर याच्यामध्ये बॉडी इज कवर्ड विथ फिदर्स हे एक आहे, अँड 4 लिम्स आर मॉडिफाईड इंटू विंग्स. यांचे 4 लिम जे आहेत ते विंग्समध्ये मॉडिफाय झालेले आहेत, जे त्यांना फ्लाइंगसाठी हेल्प करतात. तर सेकंड जे आहेत हाइंड लिम. हाइंड लिम कशा असतात बघा. सो हाइंड लिममध्ये जे आहेत यांचे हाइंड लिमवरती स्केल्स प्रेझेंट असतात. जर तुम्ही पक्ष्यांचे पाय बघितलेले असतील तर त्यांचे जे पाय त्याचे खवल्यासारखे असतात, कवरिंग असतं त्याच्यावरती. सो स्केल्स असतात. आणि हे जे हाइंड लिम्स आहेत त्यांना कशासाठी हेल्प करतात, एकतर वॉकिंगसाठी किंवा स्विमिंगसाठी काही बर्ड्समध्ये, किंवा थर्ड जे दिलेलं आहे ते म्हणजे क्लास्पिंग ट्री ब्रांच. क्लास्पिंग ट्री ब्रांच. सो बघा, हाइंड लिमवरती स्केल्स आहेत हे लक्षात ठेवा. सेकंड थिंग, हे हाइंड लिम त्यांना वॉकिंगसाठी, बऱ्याच ऑर्गॅनिझममध्ये हे वॉकिंगसाठी हेल्पफुल आहे, काही ऑर्गॅनिझममध्ये हे स्विमिंगसाठी. आणि त्यांचे जे टोज आहेत, टोज अशा पद्धतीनं असतात की ते ट्री ब्रांच जे आहे ती क्लास्प करू शकतात किंवा पकडून ठेवू शकतात. सो हे झाले त्यांचे हाइंड लिम. हाइंड लिम नंतर नेक्स्ट त्यांची जी स्किन आहे, ही स्किन ड्राय असते, विदाऊट ग्लँड. स्किन ड्राय आहे आणि याच्यामध्ये ग्लँड जे आहे ते प्रेझेंट नाही आहे, पण एक ऑइल ग्लँड जे आहे ते आपल्याला बघायला मिळते. ऑइल ग्लँड इज प्रेझेंट ॲट द बेस ऑफ टेल. त्यांची जी टेल आहे त्या टेलच्या बेसला ऑइल ग्लँड जी आहे ती पाहायला मिळते. सो बाकी त्यांच्या स्किनमध्ये ग्लँड नाही आहे, स्किन जी आहे ती ड्राय आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, एंडोस्केलेटन इज बोनी. एंडोस्केलेटन इज बोनी. सो ऑसिफाईड बोन जे आहेत ते बोन यांच्याकडे प्रेझेंट असतात, एक्सेप्ट त्यांच्या बॉडीमध्ये जे लाँग बोन्स आहेत ते लाँग बोन हॉलो आहेत. लाँग बोन्स आर हॉलो विथ एअर कॅव्हिटीज. एअर कॅव्हिटीज. लाँग बोनमध्ये एअर कॅव्हिटीज जे आहेत त्या बघायला मिळतात. हे सुद्धा त्यांच्या बॉडीमध्ये फ्लाइंगसाठी झालेलं एक मॉडिफिकेशन आहे. पहिलं सांगितलं की त्यांच्याकडे काय आहेत, फिदर्स आहेत, त्यांची बॉडी फिदर्सनी कवर झालेली आहे. सेकंड, 4 लिम्स आर मॉडिफाईड इंटू द विंग्स. आणि हे एक सांगितलं की त्यांच्या एंडोस्केलेटन बोनी आहे, पण त्यांचे जे लाँग बोन्स आहेत बॉडीमधले तर ते लाँग बोन हॉलो आहेत किंवा त्यात एअर कॅव्हिटीज आहेत. आणि याच्यामुळे त्यांच्या बॉडीचं वेट जे आहे ते रिड्यूस होतं किंवा कमी होतं, आणि यामुळे त्यांना फ्लाइंगसाठी वेट कमी झाल्यामुळे हेल्प होते आणि ते उडू शकतात, बॉडी लिफ्ट करू शकतात. नेक्स्ट बघा, यांच्या डायजेस्टिव्ह ट्रॅक्टमध्ये 2 ॲडिशनल पार्ट असतात. एक आहे क्रॉप आणि दुसरा आहे गिझार्ड. सो हे दोन्हीही व्यवस्थित लक्षात ठेवा. याच्यावरती याआधी नीटला क्वेश्चन विचारलेला आहे. सो क्रॉप किंवा गिझार्ड हा जो एक्स्ट्रा डायजेस्टिव्ह ट्रॅक्टमध्ये जो पार्ट आहे तो आपल्याला बर्ड्सच्या डायजेस्टिव्ह ट्रॅक्टमध्ये बघायला मिळतो. सो दिस इज प्रेझेंट इन द डायजेस्टिव्ह ट्रॅक ऑफ द बर्ड. त्यानंतर नेक्स्ट बघा, यांचं जे हार्ट आहे हे हार्ट 4 चेंबर्ड असतं. 4 चेंबर्ड हार्ट. 4 चेंबर्ड हार्ट असल्यामुळे त्यांचं ऑक्सिजनेटेड ब्लड आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड सेपरेट ठेवता येतं.
आणि बॉडी पार्ट्सना इफिशियंटली ऑक्सिजनचा सप्लाय केला जातो. सो 4 चेंबर्ड हार्ट आहे. नेक्स्ट वॉर्म ब्लडेड ऑर्गॅनिझम आहेत. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की ज्यांचं ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड मिक्स होतं ते शक्यतो कोल्ड ब्लडेड ऑर्गॅनिझम असतात आणि ज्यांच्यामध्ये ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड सेपरेट ठेवलं जातं ते शक्यतो वॉर्म ब्लडेड ऑर्गॅनिझम असतात. सो हे एव्स किंवा बर्डसुद्धा वॉर्म ब्लडेड किंवा होमिओथर्मस असतात. होमिओथर्मस जसं कोल्ड ब्लडेडला पॉयकिलोथर्मिक म्हटलं जातं तसं वॉर्म ब्लडेडला होमिओथर्मस. हा मुलांना वॉर्म ब्लडेड म्हणजे काय तर ते त्यांचं बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करतात, कंडिशननुसार चेंज होत नाही. म्हणजे सराउंडिंगचं टेम्परेचर बदललं म्हणून यांच्या बॉडीचं टेम्परेचर बदलत नाही. नेक्स्ट बघा रेस्पिरेशन कॅरी आऊट करण्यासाठी यांच्याकडे लंग्ज आहेत. सो रेस्पिरेशनसाठी लंग्ज असतात ज्याच्या मदतीने रेस्पिरेशन होतं. त्यानंतर नेक्स्ट यांचं जे फीचर आहे ते आहे रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनमध्ये काय काय पॉईंट आहेत बघा. इन रिप्रोडक्शन फर्स्ट सेक्सेस आर सेपरेट म्हणजे मेल आणि फिमेल ऑर्गॅनिझम वेगवेगळे आहेत. नेक्स्ट फर्टिलायझेशन इज इंटरनल. यांचं फर्टिलायझेशन जे आहे ते इंटरनल असतं. नेक्स्ट ओव्हिपेरस ऑर्गॅनिझम असतात आणि डेव्हलपमेंट जी आहे ती डायरेक्ट आहे. सो एकदा बघा हे रिप्रोडक्शनचे फीचर. रिप्रोडक्शनमध्ये सांगितले सेक्सेस आर सेपरेट म्हणजे मेल आणि फिमेल ऑर्गॅनिझम वेगवेगळे आहेत. फर्टिलायझेशन जे आहे ते इंटरनल आहे. ओव्हिपेरस ऑर्गॅनिझम आहेत म्हणजे एग ले करतात आणि डेव्हलपमेंट कशी आहे डायरेक्ट आहे. म्हणजे सुरुवातीची जी स्टेज आहे ती स्टेज आणि अडल्ट स्टेज मॉर्फॉलॉजिकली कशा असतात सेम असतात. सो दिस इज अबाउट दी रिप्रोडक्शन. सो इथं एव्स किंवा एव्हियन बर्ड्स यांचे फीचर्स आपले झालेले आहेत. एकदा फीचर्स रिपीट करा. एव्समध्ये कोणते ऑर्गॅनिझम येतात तर सगळे बर्ड्स येतात. त्यांची बॉडी जी आहे ही फिदर्सनी कवर केलेली असते. मोस्टली यातले ऑर्गॅनिझम फ्लाय करतात पण काही फ्लाईटलेससुद्धा आहेत जसं की ऑस्ट्रिच. माउथ जे आहे ते त्यांचं बीकमध्ये मॉडिफाय झालेलं असतं. 4 लिम्स विंग्समध्ये मॉडिफाय झालेले असतात. हाइंड लिम आहेत त्या हाइंड लिमवरती स्केल्स असतात जे वॉकिंगसाठी स्विमिंगसाठी आणि क्लास्पिंग द ट्री ब्रांच पकडून ठेवण्यासाठी हेल्प करतात. स्किन इज ड्राय अँड विदाउट ग्लँड. ऑइल ग्लँड इज प्रेझेंट ॲट द बेस ऑफ टेल. टेलच्या बेसला ऑइल ग्लँड बघायला मिळते. एंडोस्केलेटन इज बोनी बट लॉंग बोन्स आर हॉलो अँड हॅव एअर कॅव्हिटीज. देअर डायजेस्टिव्ह ट्रॅक हॅव टू सेपरेट पार्ट क्रॉप अँड गिझार्ड. हे 2 सेपरेट किंवा स्पेशल पार्ट यांच्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये येतात. आणि मी तुम्हाला याही आधी सांगितलं की या पॉईंटवरती नीटला क्वेश्चन विचारलेला आहे. सो हे नीट लक्षात ठेवा. ह्या ऑइल ग्लँडवरती सुद्धा क्वेश्चन विचारलेला आहे. ऑइल ग्लँड इज प्रेझेंट ॲट द बेस ऑफ टेल. यांचं हार्ट 4 चेंबर्ड आहे त्यामुळे हे ऑर्गॅनिझम वॉर्म ब्लडेड किंवा होमिओथर्मस आहेत. रेस्पिरेशन लंग्जने केलं जातं आणि रिप्रोडक्शनमध्ये सेक्सेस आर सेपरेट. फर्टिलायझेशन इज इंटरनल. ओव्हिपेरस ऑर्गॅनिझम आहेत आणि डेव्हलपमेंट डायरेक्ट आहे. तर फायनली यांचे एक्झाम्पल जे आहेत ते एक्झाम्पल्स आपण पाहणार आहोत. सो सी एक्झाम्पल्स. सो एक्झाम्पल्स बघा. फर्स्ट एक्झाम्पल आहे कॉर्वस. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज क्रो किंवा त्याला कॉर्वस असंही म्हटलं जातं. त्यानंतर सेकंड जे एक्झाम्पल आहे ते आहे कोलंबा. इट इज पिजन. थर्ड पिस्टॅक्युला. इट इज पॅरट. पॅरटला पिस्टॅक्युला असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे स्ट्रुथिओ. स्ट्रुथिओ मीन्स
ऑस्ट्रिच. फिफ्थ एक्झाम्पल आहे पॅओ. पॅओ मीन्स पिकॉक. नेक्स्ट सिक्स्थ एक्झाम्पल आहे ॲप्टेंडोडायटिस म्हणजेच पेंग्विन. नेक्स्ट सेवन्थ आहे निओफ्रॉन मीन्स व्हल्चर. ओके, सो हे जे आहेत ते एव्सचे एक्झाम्पल आहेत. कॉर्वस मीन्स क्रो. कोलंबा मीन्स पिजन. पिस्टॅक्युला मीन्स पॅरट. स्ट्रुथिओ मीन्स ऑस्ट्रिच. पॅओ मीन्स पिकॉक. ॲप्टेंडोडायटिस म्हणजे पेंग्विन आणि निओफ्रॉन मीन्स व्हल्चर. सो हे जे ऑर्गॅनिझम आहेत हे एव्समध्ये इन्क्लूड होतात. सो एव्स हा जो क्लास आहे तो आपला संपलेला आहे. सो बघा, टेट्रापोडामधले आपण किती क्लास स्टडी केले? 3. फर्स्ट ॲम्फिबिया, सेकंड रेप्टिलिया अँड थर्ड एव्स. ॲम्फिबिया मीन्स दोज विच कॅन लिव्ह ऑन लँड ॲज वेल ॲज इन वॉटर. Reptilia means creeping or crawling organism and aves means flying organisms. So these 3 types of organism we learn under Tetrapoda. Now last remaining is Mammalia. शेवटचा जो रिमेनिंग क्लास आहे तो आहे मॅमॅलिया, जो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. सो आजच्या लेक्चरमध्ये स्टडी केलेले तिन्ही क्लास आणि त्यांचे सगळे एक्झाम्पल जे आहेत त्यांची प्रॅक्टिस करा, म्हणजे हे तुमच्या लक्षात राहतील. थँक्यू.